वाडेगाव पंचायत समिती गण व जवळा गणातील जवळा पंचायत समिती गण या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारादरम्यान आज सावेगावमध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीकांतदादा देशमुख तसेच मेथोडे गावचे आदर्श माजी सरपंच जगदीश भाऊ पाटील तसेच या वाडेगाव गणातील पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अनिताई उबाळे तसेच या गावचे माजी सरपंच संभाजीराव देवखदे तसेच या गावचे युवा नेते शंभूभाऊ माने तसेच या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सावेगावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तुमच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य काय करू शकतो. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व तुमच्या या ग्रामीण भागाचा विकास करणे, या आपल्या गावाचा विकास करणे, गावामधील असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या सुविधा देणे. या गावामध्ये सर्वप्रथम तर मला सांगावं असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, या गावच्या पिण्याच्या पाण्याची योजना असेल, या गावातील लाईटची व्यवस्था असेल, तसेच या भागामध्ये छोटे मोठे रस्ते असतील, नॉन प्लॅन रस्ते असतील किंवा प्लॅन मधले रस्ते असतील, या रस्त्यांचे डांबरीकरण करणे असेल, मजबूतीकरण रस्त्यांच्या करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये असणारे पाणंद रस्ते असतील तर मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य या माध्यमातून होणाऱ्या कामासाठी, आपल्या भागाचा होणारा विकास आणि आपल्या गावाचा होणाऱ्या विकासासाठी या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना मित्रांनो, या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या समोर जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समिती सदस्य होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा ही भूमिका घेऊन तुमच्या समोर एक विनंती करण्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर आलो. मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय असते. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी मित्रांनो एक असते की आपल्या गावच्या विकासासाठी जनसुविधाच्या माध्यमातून, नागरी सुविधाच्या माध्यमातून 3054 असेल, 5054 असेल, जनसुविधा असेल किंवा सामाजिक आणि या दलित वस्तीचा विकास करण्यासाठी आपण आपल्या या जिल्हा परिषद जवळा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण असावा यासाठी तुमच्या समोर आज मी एक विनंती करण्यासाठी आलो. मित्रांनो, आज आपल्याला जवळा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कसा असावा आणि जवळा जिल्हा परिषद गटाचा विकास कसा करावा या समोर मी तुम्हाला एक आव्हान आणि विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलो. मित्रांनो, मी गेले 20 ते 25 दिवस झाले तुमच्या गावामध्ये असेल किंवा गावाच्या परिसरामध्ये असेल किंवा तुमच्या सावेगावाच्या पंचकृषीमध्ये मी तुमच्या विनंतीनुसार वाडे वस्तीवरती येत असताना तुम्ही मला तुमच्या विनंतीनुसार रस्त्याची मागणी केली. मी तुम्हाला गेले 20 ते 25 दिवस झालं मी एक तुम्हाला रस्त्याचं काम देण्यासाठी तुमच्या समोर येतो. मित्रांनो, या भागामध्ये असणारे मंदिराच्या समोर असणारं सुशोभीकरण करणं किंवा समाज मंदिर असेल, समाज मंदिराच्या समोर सुशोभीकरण करणं. मित्रांनो, तुम्हाला एकदा मला आवर्जून सांगायचं, या भागामध्ये एखाद्या वाडे वस्तीवरती पिण्याच्या पाण्याची समस्या आहे तर पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी एखादा बोरवेल किंवा एखादा होल मारून देणं हे एखाद्या येणाऱ्या काळामध्ये एक जिल्हा परिषद सदस्याची एक जबाबदारी आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगा असं वाटतं की बाबा जिल्हा परिषद मध्ये एक मिनी मंत्रालय की बाबा त्या मिनी मंत्रालयामधून तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कामगार, शेतमजूर यांच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी आहे.
जिल्हा परिषदच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मिळणारं घरकुल आहे. या घरकुलासाठी लागणारी जागा, एखादा लाभार्थी त्याला जागा नाही तर त्या जागेसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्याला एखादी जागा खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद पैसे देते. हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद सदस्याने केलं पाहिजे. हे जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी आहे. ही तुमच्या समोर घेण्यासाठी, ही तुमच्या समोर जिल्हा परिषद सदस्याची असणारी जबाबदारी सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. मित्रांनो, आजपर्यंत किती लोकांना घरकुल मिळाली, घरकुल मिळालं तर त्याला जागा आहे का विचारलं जातं. त्या माणसाला जागा नसली तर त्याचं घरकुल परत जातं, त्याचं घरकुल रद्द होतं. पण मित्रांनो, तुम्हाला आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य असा कोणी तुम्हाला की बाबा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं नॉलेज देणार आलं नाही. मित्रांनो, इथून पुढच्या काळात गरिबाला मिळालेलं घरकुल इथून पुढे माघारी जाणार नाही. त्याला कारण मित्रांनो सांगायचं जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक नवीन वसाहत, एक नवीन घर देण्यासाठी इथून पुढे जिल्हा परिषद त्या जागेचं पैसे देण्यासाठी अतुल पवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचं ही तुम्हाला मी करतो. आज शासनाने दिलेल्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्याची एक जबाबदारी असते. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला नीती करून देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो. मित्रांनो, शेतकरी, शेतमजूर यामध्ये असणाऱ्या कुठल्याही शेती करणाऱ्या माणसाचं मित्रांनो, ज्या शेतीला लागणारे अवजार असतील, त्या शेतीला लागणारे दूध व्यवसाय असेल, त्या दूध काढणाऱ्या मशीन असतील, किंवा आपल्या शाळेला जाणाऱ्या मुलींना सायकल असेल, किंवा आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत. मित्रांनो, बऱ्याच काय सांगण्यासारखा वेळ जास्त काय बोलणार नाही, कारण आपल्यानंतर श्रीकांतला बोलणार आहेत. कारण आपली आजची लास्ट जाहीर सभा आहे आणि त्याचं परमिशन आपल्याला 10 वाजेपर्यंत असेल. कारण मित्रांनो, तुम्हाला आवर्जून सांगायचं की बाबा या 25 दिवसामध्ये मी सावेगावामध्ये येत असताना काय रस्त्याची कामं केली, त्या रस्त्याचं काम केल्यानंतर त्यानंतर लोकांनी मला लाईटचं समस्या सांगितली. मी मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो, येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला लाईटचं पोल दिले, पण त्या पोलवरती लाईट उभा केल्याशिवाय मी गप्प बसणार ना. मित्रांनो, आज बरोबर सांगतात की हे पोल बाबा एकतपूर जिल्हा परिषदेमध्ये काय लोकांनी असं सांगितलं की बाबा राजकारणामधल्या टीका टिप्पणी होत असते. मित्रांनो, मी पहिल्यांदा तुम्हाला जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य काय असावा, या जिल्हा परिषद सदस्याची काय जबाबदारी हे तुम्हाला मी सांगितलं. पण मित्रांनो, विरोध करतात, त्याच्यावर पण मला तुम्हाला थोडंसं सांगावं असं वाटतं. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये मी दिलेले पोल आहेत, या पोलची साधी त्यांनी प्रोसेस सांगावं की बाबा सिंगल पेजवर लाईन कशी ओढली जाते, की उमेदवारांनी जबाबदारीने सांगावं की त्याची प्रोसेस काय आहे. मित्रांनो, आणि मी पण त्यांना अगदी जबाबदारीने सांगतो की या दिलेल्या पोलवर सिंगल पेजची लाईट कशी ओढली जाते. मित्रांनो, एखादा अनुभवी माणूस अनुभवाचं राजकारण करत असेल तर मित्रांनो, एखादा प्रस्थापिताच्या घरातला आमदाराचा पोरगा, त्याला अजिबात अक्कल नसताना, त्याला अजिबात जनतेची सेवा करण्याची शून्य नॉलेज असताना जर आपल्या मताची चेष्टा होत असेल तर त्या अशा उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे का? एवढे मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो की बाबा तुम्ही तुमच्या एका मताचा, तुम्ही एक मत म्हणजे अतिशय मोलाचं मत आहे, येणार 5 वर्ष त्या मतावर जातात. तुमचं मत अनमोल मत आहे, येणार 5 वर्ष तुमची सेवा झाली पाहिजे. मित्रांनो, तुमच्या हाकेच्या अंतरावर असणारा अतुल पवार आहे. अतुल पवार तुमच्या हाकेला येणारा आपल्या 2 किलोमीटर जाणाऱ्या रस्त्यावर दिवसात एकदा 2दा मी जातो. मित्रांनो, तुम्ही मला हात करून कधी विचारू शकताय की बाबा माझ्या कामाचं काय झालं, माझं काम तुम्ही करतो म्हणला होता, काय झालं. मित्रांनो, तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे की बाबा मी जे तुम्हाला पोल दिले, मी आज जाहीर सभेत तुम्हाला सांगतो, आचारसंहिता असताना सुद्धा सांगतो. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला फक्त 4 कागदपत्र द्या, त्या घराचा उतारा द्या, त्या माणसाचं, त्या लाभार्थ्याचं आधार कार्ड द्या, वायरमॅनचा नकाशा द्या, आणि 4था विषय घराचा उतारा, आधार कार्ड, वायरमॅनचा नकाशा आणि 100 रुपयाचा स्टाम्प तुमची ॲफिडेविट द्या, की जेणेकरून मी तुम्हाला येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये ऑनलाईन केल्यानंतर मंजुरी मिळते. मित्रांनो, मंजुरीनंतर 3750 रुपयाचं तुम्हाला कोटेशन भरावं लागेल. त्या कोटेशन घेतल्यानंतर तुम्हाला 15 ते 1 महिन्याच्या आत तुम्हाला मिळतं. प्रत्येक बरोबर लाईट नाही ओढली तर सावे गावात तोंड दाखवणार नाही. मित्रांनो, माझा शेवट तुम्हाला
मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला मला तुमच्या समोर यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला इथून पुढच्या काळात सर्व निवडणुका करायच्या आहेत. तुमच्या समोर मला यायचं आहे. मित्रांनो, एक निवडणूक करून खोटं बोलून इथून पुढच्या काळात परत मला निवडणूक करायची नाही का? कारण मित्रांनो, मला सांगायचं आहे, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी 9 वर्षापूर्वी केली. 5 वर्षाचा कार्यकाळ संपला, त्यानंतर प्रशासन 4 वर्ष होतं. मित्रांनो, 9 वर्षांनंतर सुद्धा या भागाचा विकास व्हावा, या भागाचा लोकप्रतिनिधी अनुभव असावा. चुकीच्या पद्धतीने कोणतर खुर्चीवर बसवणे मित्रांनो, माझी परिस्थिती सुद्धा नसताना मी निवडणुकीला सामोरं जातो मित्रांनो. कारण मला तुमचा विकास करायचा आहे, तुमच्या या भागाची सेवा करायची आहे. ही मी तुमच्या पुढे विजन घेऊन येतो मित्रांनो. मला तुम्हाला यावरून सांगायचं मित्रांनो, तुम्हाला अगदी तळमळीने सांगायचं की बाबा नुसते आश्वासन राजकारणात दिली जातात. आज विरोधक टीका आणि टिप्पणी करतात. अतुल पवारनं मोर्नीकरण केलं, अतुल पवारने 4 डॅम दिलं, याचा अर्थ काय? 6व्याचा अतुल पवार मालक झाला का? मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात तुमचा मालक होणार नाही मित्रांनो. माझा आज तुम्हाला शब्द आहे मित्रांनो. कधी माझा कुणाला फोन आलाय का? मी एखाद्याचा रस्ता टाकला आणि त्या माणसानं परत विरोध पार्टीच्या माणसाबरोबर फिरत असला तर माझा सिंगल एखाद्याला फोन आला असला तर मी या राजकारणातून आज थांबायची माझी मानसिकता करतो मित्रांनो. मी कधी कुणाला फोन केला नाही, मी कधी कुणाला दबाव टाकला नाही मित्रांनो. ज्या वेळेला मी जाहीर सभा करेन त्यावेळेला मी तुम्हाला विनंती करेन की येणाऱ्या 7 तारखेला मला तुम्ही आशीर्वाद द्या. हीच माझी विनंती असेल मित्रांनो. ह्याच्या पलीकडे मी राजकारण कुठलं करणार नाही. तुम्हाला माझं काम पसंत असेल, तुम्हाला माझं काम पसंत असेल, येणाऱ्या काळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी देण्याचं 5 वर्ष तुमची इच्छा असेल तरच तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझी जोर जबरदस्ती एका माणसाला माझा भाव येणार नाही मित्रांनो. तुम्ही फक्त दबावाखाली जाऊ नका मित्रांनो. आपल्या गावचा, आपल्या भागाचा विकास करून घ्या. राजकारण या पद्धतीनं विधानसभेला राजकारण वेगळं असते, जिल्हा परिषद पंचायत समितीला राजकारण वेगळं असते मित्रांनो. येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणूक आणि इलेक्शन वेगळं आहे मित्रांनो. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार पक्ष पार्टी वेगळे विषय मित्रांनो. तुम्ही ज्या त्या वेळेला तुमचे पक्ष ठरवा, पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून तुमचा विकास करून घ्या. एवढीच विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलो मित्रांनो. जाता जाता मी एवढं सांगेल तुम्हाला, या भागामध्ये, या गावामध्ये इथून पुढच्या काळामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये तीर्थक्षेत्राचा एकही मंदिर राहणार नाही मित्रांनो. जे भावनिक आपले विषय आहे, आपण लोकशाहीनंतर देवाला स्वीकारतो, देवाला म्हणतो, भावनिक विषय आहेत आपले सगळे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावात एक तीर्थक्षेत्र असेल, त्यामध्ये क क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर आपण किमान 20 ते 25 लाख रुपये खर्च केले तर ते तीर्थक्षेत्र मी माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ब वर्गामध्ये वर्ग करीन आणि त्या मंदिराला मित्रांनो इथून पुढच्या काळात शासन 5 कोटी रुपये दिल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. कारण मी मित्रांनो माझ्या मनाचं सांगत नाही, मी माझ्या खिशातलं देणार नाही. ज्या वेळेला अतुल पवार 20 ते 25 दिवसामध्ये केलेल्या कामाचा मोठीपणा करणार नाही, ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेला शासनाच्या माध्यमातून निधी आणणारा हा निधी खरा मोठा असतो निधी. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे, येणाऱ्या 5 वर्षाची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्या मित्रांनो. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की राजकारण केलं जातं, राजकारणात टिप्पणी केल्या जातात, पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबांनो, या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आजपर्यंत लाईटच्या बाबतीत समस्या कधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आली नाही मित्रांनो. मला माहित होतं की बाबा माझ्या शेतकऱ्यांची काय अडचण, शेतमजुरांची काय अडचण आहे. मी नक्कीच गेले 10 वर्ष झाले या सांगोल तालुक्यात आल्यानंतर या राजकारणामध्ये लोकांची समस्या जाणून घेतली. मी गेल्या 9 वर्षापूर्वी पण लाईटवरच काम केले. लाईटपेक्षा मी जास्त मोठं दुसरं कुठलं काम केलं नाही मित्रांनो. सगळ्यात जास्त वेळ मी लाईटचं काम केले. लाईट एवढा अनुभव यांना कुणाला सुद्धा नाही मित्रांनो. मला त्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगायचं की मी या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून न येता
मी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ज्या वेळेला निवडणूक केली त्या गावामध्ये तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावाला 1 डीपी, प्रत्येक गावाला 2 डीपी, प्रत्येक गावाला 3 डीपी, प्रत्येक गावाला 4 डीपी, प्रत्येक गावाला 5 डीपी दिले मित्रांनो. ही कुणाच्या जोरावर दिलेत? हे मी तुमच्या जोरावर निवडणूक केली, जिल्हा परिषद सदस्य झालो, डीपीडीसी मध्ये गेलो, त्यामुळे मी तुम्हाला डीपी देऊ शकलो मित्रांनो. आणि एकतपूर जिल्हा परिषदच्या गटावर निवडून आल्यानंतर त्या लोकांचा आशीर्वाद पाठीशी असताना मी जवळ जिल्हा परिषद गटामध्ये 16 डीपी दिले मित्रांनो या 4 वर्षामध्ये. मला तुम्हाला आवडून सांगायचं, राजकारण हे लोकांच्या हितासाठी करायचं, लोकांच्या कल्याणासाठी करायचं. इथून पुढच्या काळात माझ्या जीवात जीवापर्यंत मी तुमची सेवा करेन एवढं मी तुम्हाला वचन देतो. आणि तुम्हाला मी मित्रांनो कधी वर सोडणार नाही, कारण राजकारण करत असताना प्रामाणिकपणा असावा लागतो मित्रांनो. माझ्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा आहे. मी राजकारण करत असताना जनतेला कधी विसरलो नाही, मी जनतेची कधी फसवणूक केली नाही मित्रांनो. मी एवढं ताकमाने आणि एवढं मोठ्याने बोलतो, मी जनतेचा कधी विसर पडू देणार नाही मित्रांनो. मी रोजच्या रोज जनतेच्या सेवेत आहे मित्रांनो. विरोधक सांगतात की आम्ही आजपर्यंत असं केलं. मित्रांनो, विरोधकांना मला सांगायचं आहे की तुम्ही 35 वर्ष सत्ता केली, 35 वर्ष गाव ताब्यात ठेवलं, काय विकास केला? जवळ जिल्हा परिषद गटामध्ये जवळ शहर वगळता त्यांनी एका या गावामध्ये काम सांगावं मित्रांनो. आणि मी तुम्हाला 50 कोटीचा हिशोब सांगतो मित्रांनो. राजकारण हे पद घेऊन मिरवायसाठी नाही करायचं, लोकांच्या सेवेसाठी राजकारण करायचं मित्रांनो. मला अगदी आवर्जून तुम्हाला सांगायचं, ही विरोधक माझ्यावरती टिप्पणी करतात मित्रांनो. मला सांगायचं की राजकारणामध्ये टिप्पणी करणं लय सोपं असतं. तुम्हाला बोलायला तुम्ही लगेच कारवाई करू शकता, पण मला तुमच्याकडनं नुसत्या टाळ्या चिठ्ठ्या घेऊन ह्या भागाचा विकास होणार नाही, समस्या संपणार नाही. तर मला तुम्हाला आवडून सांगायचं, विरोधकांचे पायाखालची वाळू सरकले मित्रांनो. अख्खं घरदार पडतंय, माणसं मोजायला नाहीत मित्रांनो. जाय तिकडे माणसं, जाय तिकडे शिक्षक, जाय तिकडे मॅडम. अरे मित्रांनो, मला सांगायचं तुम्हाला, शिक्षक ही उद्याचा समाज घडवणारी माणसं आहेत. आज त्यांना विद्यार्थ्यांसमोर मतपत्रिका वाटत फिरायला लागतं मित्रांनो. काय वाटत असेल? आज या शिक्षकांच्या भूमिका, या शिक्षकांच्या मनाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. ही समाज घडवणारी माणसं आज रस्त्यावर आहेत का? तर जमाव मोठी मित्रांनो. ह्याचा इतिहास फार मोठा आहे. यांनी शिक्षणाच्या बाबतीत काय केलं, काय नाही केलं, या सांगोल तालुक्याचा राजवाडा कारखाना आपला आज पुन्हा मित्रांनो. एवढ्या मोठ्या माणसाची माफकरणी माझी पात्रता नाही म्हणून मी ज्याला बोलणार नाही मित्रांनो. मी माझी मर्यादा सांभाळून वागणार राजकारणात. पण मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की राजकारण करताना स्वच्छ राजकारण करा, सुंदर राजकारण करा. आपण समाजाची फसवणूक झाली नाही पाहिजे, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने आपण राजकारण केलं पाहिजे. पण विरोधकांना मला सांगायचं आहे, तुम्ही बाबांनो जवळ शहर वगळता तुम्ही ह्या भागामध्ये एकही काम केलं नाही. तुम्ही ह्या उमेदवारीस लायक नाही. तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये दिसायला तुम्ही फार सुंदर आहे. तुम्ही तुमच्या सुंदरतेचा एकच उपयोग करा. रिअल स्टार म्हणून आपण एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या हॉटेलचं उद्घाटन करायसाठी रिअल स्टार आणतो, तशी तुम्ही इथून पुढच्या काळात सुपारी घ्या आणि एखाद्या हॉटेलचं उद्घाटन करा. तुम्ही ह्याच लायकीचा लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्या तरी एखाद्या गोरगरिबाच्या कार्यक्रमाला येता का? येऊ शकत नाही मित्रांनो. तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाच्या कार्यक्रमाला फक्त येता, एखादा सेलिब्रिटी असल्यावर तुम्ही एखाद्या गावात येता मित्रांनो. मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे मित्रांनो. कधी तुमच्या पुढे आवडला नाही. राजकारण पद मिळालं, ती पद कधी डोक्यात जाऊ दिलं नाही मित्रांनो. जिल्हा परिषद सदस्याची खुमखुमी कधी केली नाही. मी तुमच्या बरोबर नेहमी तुमच्यासारखा सामान्य म्हणून राहिलो मित्रांनो. राजकारण हे सुंदर करायचं असते म्हणून मी तुम्हाला आवडून सांगतो की बाबा राजकारणामध्ये अतुल पवारला थांबवायसाठी म्हणून राजकारण करू नका. अतुल पवारच्या कुवतीनुसार या भागाचा विकास अतुल पवारला करू द्या. अतुल पवार अतुल पवार तुमचा खानदानी विरोधक आहे का? तुमची जाती दुश्मनी माझी आहे का? फक्त तुम्हाला अतुल पवारला थांबवायचा एवढ्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाची उमेदवारी केली. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, ज्या वेळेला ओपन पुरुष म्हणून या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी झाली त्यावेळेला मला माझा अधिकार फक्त डॉक्टरांवर होता.
मला डॉक्टरच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली पाहिजे होती. कारण मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मी गेलेल्या विधानसभेला डॉक्टर साहेबांचा प्रचार केला. मी डॉक्टर साहेबांना जाहीर पाठिंबा दिला. कारण माझा अधिकार फक्त डॉक्टरांवरती आहे. कारण डॉक्टर सोडलं तर मी आबाच्या पार्टीतून उमेदवार घ्यायला मी काय आबाचा कार्यकर्ता आहे का? मी त्यांना आवर्जून सांगत होतो की जवळ जिल्हा परिषद गट ही दीपक आबा सावंत पाटलांचा बालेकिल्ला का समजला जातो? शेतकरी कामगार पक्षाला 11,500 मतं पडले जिल्हा परिषद गटात. तुम्हाला 9,000 मतं आहेत. तुमचा गट कशावर गाव आहे म्हणून मग माझा अतुल पवारचं गाव नाही मेथोडे त्याच गटात अतुल पवारचं पण गाव आहे. तुम्ही कशासाठी मक्तेदारी करताय या गटाची? मी प्रामाणिकपणे सांगितलं, आमच्या तिघाच्या चर्चेमध्ये ठरलं की शेतकरी कामगार पक्षाला जोडा जिल्हा परिषद गट सोडा. मित्रांनो जे राजकारण झालं, जे आपल्या आमदार साहेबांना जे फसवण्याचं काम यांनी केलं मित्रांनो, तरी मी सोचलं, मी या दोघांच्या मध्ये काढला. तर तुम्हाला मी आवर्जून सांगतो की बाबा ठीक आहे, मी तुम्ही दोघं सांगतो ते मला मान्य आहे. मी मित्रांनो त्यांना 1.5 ते 2 महिने विनंती करत राहिलो. 1.5 ते 2 महिना अगोदर आपण कामाला सुरुवात केली असती तर प्रचार करायची गरज सुद्धा मला लागली नसती. मित्रांनो या भागामधला एक पोल एक डीपी सुद्धा असा खाली राहिला नसता. मी या गावामध्ये 6 डीपीची मंजुरी आणणार आहे. 6 डीपीचा प्रस्ताव आहे माझ्याकडे आणि लाईटचे पोल दिलेले. मी आणखी त्याचा हिशोब केला नाही. पण मित्रांनो 2 ते 2.5 महिने तर या भागासाठी या गावासाठी मी काम चालू केलं असतं. एक पोल सुद्धा जमिनीवर राहिलेला नसता आणि एकही डीपी असा चालू नाही असा राहिला नसता. सगळे डीपी मी चालू केलं असतं. पण मला या दीपक आबा सावंत पाटलांनी प्रचंड आव्हान ठेवलं. कारण मला त्यांनी गाफील ठेवलं की बाबा तू तुझाच विचार करायचा, तू जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. ही भूमिका माझ्यामध्ये वारंवार मांडत राहिली. मित्रांनो मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. त्यांनी माझी फसवणूक नाही करायला पाहिजे होते. जाऊद्या शेवटी राजकारण आहे, प्रत्येकाला पुत्रप्रेम असतं. शेवटी पुत्रप्रेम ते चालू आलं आणि त्यांनी त्यांच्या मुलाचा विचार केला. पण मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं, राजकारण करत असताना आपण या मुलाच्या प्रेमासाठी या जनतेचा घात करू नका. आपल्या मुलाला या राजकारणातलं किती नॉलेज आहे आणि या राजकारणातला किती अभ्यास आहे आणि प्रशासनाचं किती नॉलेज आहे तुम्ही सांगा. तुम्ही सांगा मला या प्रशासनाचं काय नॉलेज आहे? घरी लिहून दिलं जाते तेवढंच मला असते, घरी सांगितलं तेवढंच सांगते. मित्रांनो सर्वसामान्य माणसामध्ये आला बाबा तुम्ही एखादा प्रश्न केला की पंचायत समितीच्या माध्यमातून फी कशी मंजूर करायची राजे म्हणणार मी आम्हाला विचारतो. राजे शेतीच्या अवजार मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करायचा आहे. राजे मंडळावर थांबा, आत्या आमची शेतीच्या अध्यक्ष होती, आत्याला विचारतो. अरे काय बाजार मांडला मित्रांनो? राजकारणाचा बाजार मांडणं या साळोग्या कुटुंबाचा धंदा आहे. मित्रांनो हा धंदा आपल्याला उद्याच्या काळात बंद करायचा आहे. या राजकारणाच्या जेव्हा घर प्रपंच चालवतात, स्वतःचा प्रपंच मोठं करण्यासाठी राजकारण करतात. मित्रांनो आपण आबासाहेबांच्या विचाराचे, आबासाहेबांनी गेले 55 वर्ष झाले या तालुक्याचं नेतृत्व केलं. मित्रांनो आबासाहेबांनी 55 वर्ष नेतृत्व केल्यानंतर आबासाहेबांची प्रगती किती व्हायला पाहिजे होती, आबासाहेबांची शेती किती व्हायला पाहिजे होती. आबासाहेबांचा एक घर एक गाडी. मित्रांनो तुम्ही गाड्या मोजा. मित्रांनो माझे आमदार एकदा फक्त जिल्ह्याचा आमदार झाला ती पण आबासाहेबांच्या कृपेने. गाड्या मोजा, बंड्या मोजा, राहण्याची ठिकाणं मोजा. राजकारण हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं असते, स्वतःच्या रोबासाठी नसतं. मित्रांनो करायचं हे तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला सांगायसाठी आलं. उद्याच्या 7 तारखेला तुम्ही त्याला धडा शिकवला पाहिजे. तर मित्रांनो मला जाता जेवढं सांगतो जास्त काही बोलणार नाही. कारण मित्रांनो परवाच जवळ गावामध्ये होल मारण्यासाठी मशीन गेली आणि दलित वस्तीमध्ये होल मारायचा होता. पिण्याच्या पाण्याची फार मोठं समस्या होते. मित्रांनो तिथल्या विद्यमान आमदारांनी होलची गाडी अडवली. होलची गाडी अडवल्यानंतर मित्रांनो आम्ही तिथे गेलो आणि त्यांना जाब विचारला का बाबा मारू देत नाही? मग आम्ही मारू देत नाही तर तू मार. ह्याच्या आधी तू काय मारला नाही? आज मार. हाय आलेलं होलच्या गाडीचं पेमेंट तुझ्या आम्हाला करायला, आम्हाला काय बाबा दुसरीकडे मारतो. तर मित्रांनो ते थोडं
चर्चेमध्ये थोड्या मोठ्या आवाजात बोलल्यामुळे माझाही घशाचा प्रॉब्लेम झालाय. मित्रांनो, मला तुम्हाला आणखी बरंच काय सांगण्यासारखं आहे, पण माझा घसा बसला. साव्यामध्ये येत असताना तुमच्या कृपेने आज थोडं तरी बोलायला येतंय. तुमच्या आशीर्वादानं मी जरा थोडं माझा घसा नीट झालाय. तर मला तुम्हाला अगदी जाता जाता एवढं सांगायचं आहे की बाबांनो, मी तुम्हाला फक्त आश्वासन देत नाही, तर या आश्वासनाची पूर्तता येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये करून देतो. त्यासाठी मी तुम्हाला मित्रांनो सर्व काय घेऊन आलोय. का घेऊन आलोय याचं कारण पण सांगतो. कारण मित्रांनो, 1-2 पत्रकार माझ्याकडे असतील की तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये ग्राउंड रिपोर्ट चांगला देतो, तुमच्या बाजूने निवडणूक फिरवतो. मित्रांनो, निवडणूक फिरवणारी ताकद ही तुम्ही लक्षात ठेवा. कुणाच्या दुसऱ्याच्या निवडणूक ही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होते, ग्राउंड रिपोर्ट होतं, पण तो ग्राउंड रिपोर्ट खरा असावा. मित्रांनो, काल परवा दिवशी तुम्ही ऐकलं असेल की काय 2 पत्रकार पंढरपूरच्या ऑफिसला गेली. आज आमच्या गावामध्ये एवढे पोल टाकले, डीपी टाकले की डीपी चुकीच्या पद्धतीने आहेत, इनलिगल आहेत, नियमाच्या बाहेर आहेत. तुम्ही कारवाई करा. मित्रांनो, कारवाई झाली पाहिजे का? तुम्ही सांगा, कारवाई झाली पाहिजे का? मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे, साव्यामध्ये खरतर टीपीला ऍडिशनल भीमराव वाघमोडे वस्ती डीपी, साव्यामध्ये हिंबीवाडीला बाळासाहेब सांगते डीपीला ऍडिशनल बिरागावडे डीपी, साव्याला गवडेवाडी डीपीला ऍडिशनल शेळके पाटील वस्ती डीपी. मित्रांनो, 6 डीपी में या साव्यामध्ये शेख डीपीला ऍडिशनल वाघमोडे शेळके डीपी, गवडे डीपी. साव्यामध्ये सभापती देवकते डीपी वरती ऍडिशनल दत्तात्रय देवकते डीपी. मित्रांनो, मला सांगायचं आहे, त्यांनी काल एक्झिक्युटिव्हची भेट घेतली. मित्रांनो, हे तुम्ही वाचा. हे कलेक्टरचा पत्र आहे. या कलेक्टरच्या पत्राने खाली सर्वे करायला सांगितलं. हे तुमच्या पुढे सांगायसाठी मी मित्रांनो हे सांगतात, अतुल पवारवर कारवाई करा. अतुल पवार चुकीची कामं करतो. मित्रांनो, येणाऱ्या 15 दिवसात हे डीपी नाही बसले तर अतुल पवारच्या कानाला धरा. मित्रांनो, कानाला धरा. तुम्ही सांगा की या जिल्हा परिषद गटामध्ये या तालुक्यामध्ये एखादा डीपी उभा केला, तुम्ही एखादा डीपी सुद्धा उभा केला नसताना माझ्यावर कारवाई करायची बघता, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता. मित्रांनो, काम करायचं असतं, काम करणारा अडचणीत आलेलं नसतं. मित्रांनो, या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या या जिल्हा परिषद गटामध्ये डीपीचं उद्घाटन केलं. मित्रांनो, या बाजारानं माझी चौकशी लावली की डीपी नियमान आहेत का नियमाच्या बाहेर आहेत. तुम्ही अगदी आवर्जून सांगा, तुमच्या गावामध्ये डीपीचं काम झालंय, चौकशी झाली का नाही? तर मित्रांनो, झालेलं काम चांगलं आहे, झालेलं काम तुमच्या हिताचं आहे. चौकशी कशासाठी पाहिजे? शेतकऱ्याचं झालेलं काम आहे, त्याने असंच सोडून द्यायला पाहिजे. पण मित्रांनो, तुमची ती दया करत नाही. या तालुक्यामध्ये दीपक सावंगे पाटलासारखा खोडकर राजकारणी माणूस येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बाजूला काढला पाहिजे. कारण या आबासाहेबाच्या मदतीने, आबासाहेबाच्या आधारानं आजपर्यंत हे राजकारण केलं. मित्रांनो, आज त्यांना बाबासाहेब देशमुखांच्या माध्यमातून राजकारण करायचं आहे म्हणून आमदार साहेबांच्या पाठीशी पडले. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या माणसाला आपला धान्य निवडतो. धान्यामधून जसं आपण खडा बाजूला काढून ठेवतो, तसा या तालुक्यातला खडा बाजूला काढून ठेवण्याचं काम येणाऱ्या 7 किलो तुम्ही करावं, एवढी मी विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलो. मित्रांनो, राजकारणी ईर्ष्या, राजकारणी प्रतिष्ठा. आताची निवडणूक मित्रांनो, निवडणूक ही त्यांनी उगाच प्रतिष्ठेची केली. अतुल पवार एका आमदारचा पोरगा नाही, अतुल पवार एका प्रस्थापिताचा पोरगा नाही. आजची निवडणूक प्रस्थापिताने प्रतिष्ठेची केली का नाही? प्रतिष्ठेची काय तर गरज होती का प्रतिष्ठेची निवडणूक करायची? हार जीत कोणाची पण होत्या मित्रांनो, पण चेहरा बघा, चेहरा बघायला वाटतो मित्रांनो. कारण त्यांनी हे दिवस कधीच बघितले नव्हते. त्यांनी नेहमी वाड्यावर लोकांना बोलवायचं, लोकांना वाड्यावरती पाया पडायला लावायच्या. आज ह्याच्यावरती परिस्थिती लोकांच्या पाया पडायला लागले. त्याला कारण फक्त अतुल पवार लक्षात ठेवा. कारण राजकारणामुळे सर्वसामान्यांची कामं केली काय असं होते हे दाखवून देण्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. त्यासाठी मी मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा न घेता, मी फार काय मोठा वक्ता नाही, मला भाषण करण्याची फार काय कौशल्य नाही किंवा मला फार काय येते असं समजू नका. मित्रांनो, हे फक्त पोटतिडकीने बोलतोय की माझी भावना व्यक्त करतोय,
मला ज्यादा कधी भाषणामध्ये भाषण तुम्ही केलेलं बघितलंय का? मी कधी भाषण करत नव्हतो मित्रांनो, पण माझ्यावर ज्या वेळेला राजकारण करत असताना उमेदवारी करत असताना अन्याय व्हायला लागला आणि ही जे बोलतोय ते बिंबीच्या देठापासून बोलतोय, ही माझ्या मनाची भावना बोलतोय मित्रांनो. येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला आम्हाला विचार करायचा मित्रांनो. राजकारणामध्ये ही प्रवृत्ती थांबली पाहिजे, ही त्यांची चुकीची पद्धत आहे राजकारणाची थांबली